श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे। हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले। प्रल्हाद रक्षण्यासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी धारण ते करून। दात दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती। त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या। तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे। तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी म्हणसी कदा। त्या आपुल्या ब्रीदासी जागा आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा। गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयांची या सदना प्रत हमेशा यावे समर्थांनी। चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण, गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे। जिजीबाई पंडित आणि कही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विबुध हो। एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला। एक भक्त मलकापुरी विष्णूसा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा। त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला समाधीस्थ गावी। तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णुसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे। भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णुसाच्या घरी बोलावण्यास आला तो। मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असतीसाचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती। तै समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा, येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको। फार आग्रह करशील तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी। दोरीसी दिधल्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको। भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया। मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा। ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी। चला आता स्टेशनावरी, गाडीत बसाया कारणे। ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो। भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी, 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव। महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत। तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा लीला केली ऐशारीती। जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये। आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला। पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला। अरे वेड्या नंग्या पीरा, अक्कल कैसी तुझ ना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास। हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीन त्यांना वाटली। मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापासी आता चला बायकांच्या माझ्या सवे। दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात। मास्तर पोलीसच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून। हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातेन होणार गुन्हा तो केव्हाही। ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तारखरी ये विषयी वरिष्ठाला। आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित,
मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढूनी बहु आदर दाखवोनी विनंती केली महाराजा. तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचे वरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबांसमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमिली. शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर. डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. तई देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते, कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून, पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्याते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठवला. तो येऊन समर्थासी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तै वदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपि त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकांसी न जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर, बसविला ऐक्या जागेवर महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडोनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य, जठारांनी पाहता त्यास खुर्ची दिली बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात, का फिरता सदोदित हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्यानी ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून, जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारत खचित आहे जीवनमुक्त, न ये लाविता या प्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान,
म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही सर्वास सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला, आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला, ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारा पुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी पुन्हा ऐशा आग्रहासी, करशील का सांगमशी निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला, तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरथी न बसवा येथून कल्पांती, विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास, भक्त बैलाच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुम गाविसाचा मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर, बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले मेहताबशा येण्या निघाले, अकोल्यास या भले समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास, जो आला होता न्यावयास मेहताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी, त्या मनुष्याला गुणी मेहताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला बैसा आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे मेहताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून, कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी. मेहताबशाच्या संगाते 2-4 यवन होते, अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळा मेहताबशा होता जेथे बसला, महाराजा आले तया स्थळा निज लिले करून. मेहताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास, त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण, यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणी, मृत्युलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताबा आहे नाव त्याची काय आठवण ठेव, दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचे वर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा, साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मेहताबशा ते ताडिले तई संगतीचे यवन भले, कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. मेहताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दया घना यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवूनी समर्थात प्रत, मोठ्या थाटांनी मिरवीत निज सदना आणिले. परिसमर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी, तेणे मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदना प्रत, मंडळी पडली घोटाळ्यात समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. मेहताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघासी बसून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयेसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले, दोघालाही मिरवित नेले. मेहताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात.
श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी उठोनिया थेटरात. अवघ्यांची झाली भोजने, मग मेहताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तई शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह करू नका मशी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला, आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण, होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संतान ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. कुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करायाचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान, ही एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्यांच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले पुन्हा इकडे परता आले, या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा मेहताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परिद्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजनान गेला योगी राणा, हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठीतात, घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी, क्षीण गेली होवोनी अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाण त्याला, आणले बाहून कोल्याला परीन झाला उपयोग. खर्चही झाला तो नात गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पाऊले माझ्या घरा आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली, गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन, केले निज कृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले आकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणोनी. त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडिले डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण, या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती, खरोखरी हा आहे पिसाशे गावनादी लागला कैसा, जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित,
श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ये धवा. लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी, स्नान साधा ये अवसरी या पुण्यसरितेचे. भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान, घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी ते ते पुरवी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक होवो भवाब्धीत भाविक भक्तांकारणे. शुभं भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 17 समाप्तः.